रामनवमी निमित्त मी हा सकाळी हलवा बनवला होता, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. सुरुवातीला एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर, त्यासाठी 3 वाटी पाणी घालून मिक्स करायचं आणि उकळायला ठेवायचं आहे. असं प्रमाण वापरून जर हलवा बनवला तर अगदी मऊसूत तयार होईल. या पाण्यामध्येच मी अगदी थोडासा केशरी फूड कलर घातलाय. हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण कलर घातल्यामुळे हलवा दिसायला सुद्धा छान दिसतो. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घातले. यामध्ये ओल्या नारळाचे पातळ काप करून घालायचे आणि काजूचे तुकडे घातलेत. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि थोडंसं हे भाजून घ्यायचं. ओल्या नारळाच्या कापाऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप वापरू शकता, पण ओल्या नारळाच्या कापामुळे चव अप्रतिम येते. तर त्याच तुपावरती 1 वाटी बारीक रवा घालून 2 मिनिटं भाजून घ्यायचा. यामध्ये मी 1 चमचा तूप अजून वाढवलं. रवा थोडासा भाजत आला की यामध्ये 1 चमचा बेसन घालून परत कलर बदलेपर्यंत रवा भाजून घ्या. मगाशी जे पाणी उकळायला ठेवलं होतं साखर घालून ते घातलं. पाण्यामध्ये जी साखर विरघळायला ठेवली होती त्याचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला विरघळून पाणी उकळून घ्यायचं आहे. आता यामध्ये तळून घेतलेले ओल्या खोबऱ्याचे आणि काजूचे काप घातले. त्यानंतर वेलची पावडर घालून परत मिक्स करून घेतलं. आता हा हलवा मी प्रसादासाठी बनवलाय, त्यामुळे मी यामध्ये तुळशीची पानं घातली आहेत बारीक करून. आता यातलं पाणी आटलं की वरून 1 ते 1.5 चमचा तूप घातलं आणि मऊसूत असा हलवा तयार झाला. नैवेद्य दाखवल्या 5 मिनिटात मुलांनी हा हलवा संपवला होता. हा सुजी हलवा तुम्हालाही आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा.